24 जुलै 1943 म्हणजे आजचा हिशोबानं जर आपण बघितलं तर 72 वर्षापूर्वीची ही घटना आहे. दादा आणि हे इथून थोडं आपण पुढे गेलो की फौजदार गल्ली म्हणून आहे. हो. त्या फौजदार गल्लीतल्या एका घरामध्ये दादा आणि त्यांचे सहकारी एक मीटिंग घेत होते आणि ती मीटिंग घेत असताना पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला त्या याच्यावरती. हा जो जेल आहे आजही हा जेल वापरला जातोय. होय. हा जेल थोडं पुढे न्या, कौलापूरच्या बाजूला न्या, बुधगावच्या बाजूला न्या, अशी बरीच मागणी होती. आता जिथं कौलापूरचा विमानतळाचं वगैरे चाललंय ना तिथं ह्या जेल करता सुद्धा मागणी झाली. तासगाव तालुक्यातलं अंजनी, बलगवडे, आरवडे, कुमठे ही सगळी, उपळावी ही सगळी गावं सांगली संस्थांमध्ये होती. एवढं मोठं हा तर सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना इथे आणून ठेवलं. हे डेंजर होते सगळे यांना, म्हणून त्यांना त्याच्या सगळीकडे डेंजर आहे, यांच्यावर लक्ष ठेवा म्हणून सांगितलं होतं. पोलीस मोठ्या प्रमाणात इथं पाठीमागच्या बाजूला तुरुंग होता. समोर आपल्याला इथं दिसतंय हीच त्यावेळची कदाचित ही रखवालदारांची किंवा गार्ड रूम असेल तिथं असत, किंवा लक्ष ठेवाय करताच आपण याच्यात जंगलात असतं की नाही तसं वॉच टॉवर सारखं त्यावेळेचं असणार आहे. ते अजूनही आहे. मिलिटरी पद्धतीचं मचान आहे. मचान हा तिथं बसून लक्ष ठेवायचं कोण पळून गेला. आता ही भिंत बघा ना केवढी उंच आहे, अजून सुद्धा एवढी. अर्थात ती नंतर थोडीशी दुरुस्त पण केली आहे आता आधुनिक काळामध्ये. ती खालपर्यंत दिसते, ती कदाचित ती पहिली जुनी असेल, वर वाढवली थोडी. तरी सुद्धा 50-60 वर्षापूर्वीची भिंत आहे अगदी किती म्हणलं तरी. तर असं साधारणपणे त्यांना कुणकुण लागली की आपल्याला येरवड्याला किंवा सातारला हलवणार. नागनाथांना सुद्धा सातारला हलवलं होतं बरं का. मग नागनाथांना साताऱ्यातून निसटले ते त्यावेळेला आणि कर्मवीर अण्णांच्या घरी जाऊन थांबले ते त्यावेळेला. अण्णांचा तो पण इतिहास आहे तसा. तर इथं झाल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की यातनं आपण सुटायचं. पण सुटणं फार कठीण होतं कारण पोलीस होते, हत्यारबंद पोलीस सगळे होते आणि फार कठीण होतं. याच्यावरनं बाहेर खाली पडणं उतरणं हे सुद्धा फार कठीण होतं. खंदका ओलांडून पलीकडे जाणं हे सुद्धा कठीण होतं. राजवाड्या मगरींचा वावर आणि राजवाडा चौकात कलेक्टर ऑफिस वगैरे सगळं होतं, त्यामुळे तिथनं बाहेर पडणं शक्य नव्हतं. मग त्यांनी असा विचार केला की आपल्याला हा खंदक ओलांडून उड्या मारायच्यात खाली. तरुण मुलं होती सगळी, म्हणजे तरुण होते सगळेजण आणि धाडसी होते, शेतकरी कुटुंबातले सगळे. त्यामुळे त्यांना काय धाडस त्यांना काय फार नवीन नव्हतं तसं. त्यांनी असं ठरवलं. त्यात एक सगळ्यात लहान मुलगा होता, त्याचं नाव हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे. म्हणजे त्यांच्या नावानं सांगलीत चौक सुद्धा आहे. त्यांचा पुतळा आहे आमराईच्या आपल्या दारामध्ये. ते हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे. ते साधारणपणे आता आपल्याला म्हणता येईल की शिवाय KWC कॉलेज वगैरे परिसर आहे ना तिथं त्यांचं घर आहेत. अजून सुद्धा पत्रावळेंची फॅमिली आहे तिथं, आहे का? त्यांचे वारसदार वगैरे सगळे आहेत, म्हणजे त्यांच्या घराण्यातले, म्हणजे पत्रावळेंच्या. तर हा लहान मुलगा होता आणि त्यांनी असा परवलीचा शब्द ठरवला. एक दिवस म्हणजे 24 जुलैला त्यांनी ठरवलं की 24 जुलैला आपण तुरुंग फोडायचा, बाहेर पडायचं त्यातनं. मग त्यांनी एकमेकाला संदेश कसा द्यायचा, त्यावेळेला संदेश दिला जायचा. म्हणजे भाकरी सुद्धा पोहोचवल्या जायच्या स्वातंत्र्य सैनिकांना. त्या माऊली घरातल्या भाकरी द्यायच्या, त्या भाकरीतनं सुद्धा चिठ्ठ्या घालून द्यायला जायच्या. भाकरीतून भाकरीच्या फडक्यातनं हत्यारं सुद्धा जायची स्वातंत्र्य सैनिकांना, अशी त्यावेळेची होती. तर मग परवलीचा शब्द काय ठरवला तर अण्णाच्या लग्नाला जायचे, अण्णा पत्रावळेच्या लग्नाला जायचं, हा परवलीचा शब्द ठरवला. बरोबर. अण्णा सगळ्यात लग्न होणारा तोच होता व्हायचा असलेला अण्णा पत्रावळे. आणि मग तसं ठरवलं आणि ती तारीख त्यांनी दुपारी 3 वाजता हे फोडायचं तुरुंग असं ठरवलं. आणि सगळ्यांनी एकमेकाला पोचल्याबरोबर काही कुणाला प्रातर्विधीसाठी म्हणा किंवा बाथरूमसाठी वगैरे बाहेर काढलं जातं ना काही जण, त्यावेळेला काढल्याबरोबर ह्याने उठाव केला. आणि हुतात्मा पत्रावळेंनी, तो मुलगा भयंकर धाडसी, तो एवढा धाडसी म्हणजे त्यांच्या बरोबर तो सांगली हायस्कूलचा विद्यार्थी. सांगली हायस्कूल हे खूप जुनं हायस्कूल आहे. आत्ताची इमारत आहे ती 1909ची आहे. मुळात 1864 साली हे स्टेट हायस्कूल म्हणून स्थापन झालं. नंतर मग ते सांगली हायस्कूल त्याला नाव मिळालं. तर त्या सांगली हायस्कूल मधचा हा विद्यार्थी अण्णा पत्रावळे, त्याच्या बरोबर असलेले प्रसिद्ध साहित्यिक सांगलीतले आता नाही आहेत दुर्दैवानं ते श्रीनिवास शिंदगी, ज्यांनी बालनाट्यवरे सुद्धा अनेक लिहिलेली आहेत. त्यांनी मला अशी हकीकत सांगितली, माझ्या पुस्तकात सुद्धा मी त्याचा उल्लेख केलेला आहे, की आम्ही असे फिरत निघालो होतो आणि आता जिथं महात्मा गांधी वाचनालय वखार भागात त्याच्या समोरचा रस्ता, असं आम्ही त्या रस्त्यात निघालो होतो. तो रस्ता आणि ती सगळी तशी दुकान अजून तशीच आहे. असं निघालो होतो म्हणले आणि सहज चर्चा निघाली. सायकल हातात होती अण्णा पत्रावळेच्या म्हणले. आणि काही त्याचे मित्र म्हणजे आमच्यासारखे त्याला म्हणले, अरे अण्णा किती वेळा तुरुंगात जाणार आहेस तू? तर तो म्हणला, मी नुसता तुरुंगात जाणार नाही म्हणला, मी भारत मातेसाठी मरणार आहे म्हणला. म्हणजे बलिदान देणार आहे. हा, मरणार आहे मी भारत मातेसाठी, असं स्पष्ट म्हणला सगळ्यांच्या समोर तो. आणि खरोखरच या तुरुंगा फोडायच्या घटनेमध्ये त्याला गोळ्या घातल्या पोलिसांनी आणि तो ठार झाला, त्या ह्याच्यामध्ये हुतात्मा झाला.
तर मग ह्या सगळ्यांनी ठरवलं आणि त्या पोलिसांना धरलं, पाठीमागं दोघा दादाने धरलं, काहींना पत्रावळीने धरलं. हिंदूराव पाटील हे येणेनिपाणीचे, वाळवे तालुक्यातले. नंतर ते स्वातंत्र्य सैनिक संघाचे सुद्धा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. अतिशय धाडसी होते. मी बोललो नाही अनेकदा हिंदूरावांच्या बरोबर, हिंदूराव बाबा आप्पांच्या बरोबर. तर फार धाडसी होते ते. आणि त्यांचे भाऊ कवी विठ्ठल तो आला आला आवरी अशी जी गाणी आहेत ना प्रसिद्ध, ते मी नाव सांगेन तुम्हाला त्यांचं नंतर. कवी, फार प्रसिद्ध कवी. ते नंतर ठाण्याला नगराध्यक्ष झाले जाऊन तिथं. तर असं ते हिंदूराव पाटील त्यांनी काही लोकांना धरलं, बंदुका काढून घेतल्या. किती बंदुका काढून घेतल्या असतील? 19 बंदुका काढून घेतल्या पोलिसांच्या. आणि काडतुसाचे पट्टेच्या पट्टे काढून घेतले तिथं. आणि पोलिसांना सगळं बांधून घातलं. पोलिसांना मारलं नाही. ते म्हणले काय बिचारे पोटा करतायत ते काय. आणि सगळे पोलीस तसे जरी शेतकरी घरातलेच हो, संस्थांकडे कामाला जरी असले तरी सगळे स्थानिकच होते हो. त्यांना कशाला मारायचं? त्यांना मारायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी फारच विरोध केला तर मग भाग वेगळा. मग त्यांनी हे केलं, त्यांना बांधून घातलं फक्त आणि तिथनं निसटले. पाऊस पडत होता जोरात. आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये पाऊस प्रचंड असतो. हो, प्रचंड पाऊस पडत होता. इथनच उड्या टाकल्या त्यांनी सगळ्यांनी खाली. त्या उड्या टाकण्याच्या भानगडीमध्ये आणखी 1-2 माणसं होती, प्रत्यक्ष त्या ह्याच्यामध्ये नव्हती उडी टाकण्यामध्ये आणि त्या आंदोलनामध्ये. ते म्हणजे नामदेवराव कराडकर, ही नागनाथ अण्णांच्या बरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि दुसरे होते भाऊ पेंडसे म्हणून, ते आखणी करायला सगळी. बरोबर. परंतु इथनं उड्या टाकल्या, दादानी उडी टाकली, बंदुका काही खाली टाकल्या आणि तिथनं उड्या टाकल्या. तर हिंदूराव पाटलांचा पाय दुखावला मात्र त्यात. उडी मारल्यानंतर चेष्टा काय इथनं उडी त्या खंदक ओलांडून उडी टाकायची म्हणजे. तर त्यातनं तरी काही लोकांनी उड्या टाकल्या, पळत सुटले आयर्विन पुलावरनं. आयर्विन पूल झाला होता त्यावेळेला, 29 सालीच आयर्विन पूल झाला होता. त्याच्यावरनं पळत गेले. तिथून ते वारणेच्या बाजूला गेले. वारणेच्या बाजूला हरिपूरच्या इथं, हा इथनं मधनं ते वारणेच्या बाजूला सरकले. पोलिसांना चकवत होता. पोलिस घोडेस्वार मागे लागले ते पोलिसांचे. मोडक म्हणून त्यांनी पहिला छापा घातला होता. हा मोडक म्हणून सातारचे तेव्हाचे डीएसपी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली छापा घातला होता. आणि मग इथून सगळे पोलीस अधिकारी बंदुका घेऊन गोळीबार करत करत त्यांच्या मागे लागले ते. दादा बिदा हातात बंदुका घेतलेल्या, पोलिसांच्याच बंदुका सगळ्या. आणि प्रतिकार सुद्धा चालू होता त्यांचा. पण बंदुकानं किती तुम्ही उलटून किती गोळी मारणार ना. शेवटी हरिपूरच्या वारणेच्या संगमाच्या इथे सापडले सगळे, कृष्णा वारणेच्या संगमाच्या इथं. आणि त्या जाताना हुतात्मा पत्रावळे दलदलीत सापडले. त्यांना तिथल्या तिथंच गोळ्या घातल्या पोलिसांनी आणि त्यात ते ठार झाले. बाबूराव जाधव म्हणून कोल्हापूरचे होते, कागल तालुक्यातले, दादांचे मित्र होते स्वातंत्र्य सैनिक. ते पुरामध्ये वाहून गेले. ते मात्र काही सापडले नाहीत परत. ते गेलेच तिथनं त्या ह्याच्यामध्ये. दादा एका आडोशाला, पेरूचं काहीतरी असं झाड होतं, त्या आडोशाला बसून गोळीबार करत होते पोलिसांवरती. मग पोलिसांनी तिथनं दादांना गोळ्या घातल्या. ती दादांची इथं गोळी लागली, इथं थोडक्यातच, नाहीतर फारच गंभीर जखम झाली असती. ती गोळी लागल्यामुळे दादांचा प्रतिकार थांबला. मग पोलिसांनी काय केलं, सगळ्यांना हे घातलं, त्यांचे पटके बिटके काढून त्यांना बांधलं सगळ्यांना आणि आणलं इकडं. तर त्या आंदोलनामध्ये स्वतः दादा होते, आगलावे म्हणून एक त्याच्यामध्ये होते, गणपतराव कोळी होते, जयराम कुष्टे, ते नुकतेच वारले, 100 वर्षाचं वय होऊन त्यांचे गेले. वसंतराव सावंत म्हणून होते. नंतर महादेव बुटाले ते एक होते. नंतर सातलिंग शेटे, बाळू जाधवांचं मी सांगितलंच, बाळासाहेब जाधवांचं, बाबूराव जाधवांचं. पाचोरे, बाळू भाऊ पाचोरे म्हणून होते. आणि जिनपाल दादा खोत, असे अनेक दादांच्या बरोबर त्या सगळ्या आंदोलनामध्ये, त्या तुरुंग फोडायच्या ह्याच्यामध्ये सगळे सहभागी झाले ते. आणखी काही नावं आहेत, सगळीच काही नावं आता आपल्याला हातात उपलब्ध झालेली नाहीत. तर असे 14 जण त्यातनं निसटले. त्यातल्या सगळ्यांना त्यातले 5 जण मात्र निसटून गेले, पोलिसांना सापडले नाही. पण बाकी सगळ्यांना पोलिसांनी अटक केली. मग इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुठलं, तर जे आता मेन पोस्ट ऑफिस आहे किंवा महाराष्ट्र बँक आहे वगैरे, त्याच्या समोर जे आहे ते जुनं सिव्हिल हॉस्पिटल म्हणतात. आय थिंक त्या ठिकाणी सिव्हिल सर्जनांचं निवासस्थान आहे की अजून आहे. तिथं सिव्हिल सर्जन आतापर्यंत राहतच होते पूर्वी. पूर्वीच्या काळामध्ये सांगलीमध्ये कलेक्टर, जिल्हा पोलीस प्रमुख आणि सिव्हिल सर्जन ह्या 3 फार महत्वाच्या पोस्ट होत्या संस्थान काळामध्ये. आणि नंतर ब्रिटिश आपलं स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा. अलीकडच्या काळात थोडे त्याचे सगळे हे बदलले, संदर्भ बदलले, पण त्यावेळेला सिव्हिल सर्जन ही फार मोठी पोस्ट त्यावेळेला होती. तर तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं त्यांची ही गोळी काढली गेली खांद्यातली दादांची. त्यावेळेला प्रचंड गर्दी जमली ती राजवाड्या चौकात संपूर्ण त्या भोवतीनं. त्यावेळेला अजून काही अशा इमारती वगैरे नव्हत्या. पोस्ट वगैरे सुद्धा अजून तिथं नव्हतं पोस्ट झालेलं. पोस्ट गणपती देवळातच होतं. स्टेट बँक सुद्धा गणपती देवळातच अजूनही आहे. त्यावेळेलाही तिथंच तशी स्टेट बँक पण होती.
तर असं सगळी ही हकीकत झाली. आपल्याला मग नंतर मग त्यांना तुरुंगात सगळ्यांना ठेवलं, सातारालाही परत नेऊन ठेवलं त्यांना सगळ्यांना. नंतर त्यांना सुटका करावी लागली जेव्हा प्रांतिक सरकार आली ह्याच्यामध्ये, त्या प्रांतिक सरकाराने मग त्यांची सुटका केली. तेव्हा वखार भागामध्ये फार मोठा सत्कार झाला सांगलीच्या दादांचा आणि सर्व सहकाऱ्यांचा. तर मला सगळ्यात सांगायचं महत्वाची घटना अशी आहे की अशी घटना तुरुंग फोडीची फार क्वचित घडती. हा, म्हणजे तुरुंग फोडला आपल्याला फ्रान्सची राज्यक्रांती माहित आहे. फ्रान्सच्या राज्यक्रांती थोडक्यात आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये फ्रेंच राज्यक्रांती ज्याला आपण म्हणतो, ती फ्रेंच राज्यक्रांतीची खरी सुरुवात जर कुठं झाली असेल तर ब्रास्टिलचा तुरुंग फोडून झाली. ब्रास्टिलचा तुरुंग सगळ्यांनी फोडला, आतले कैदी त्यातनं बाहेर पडले, कैदी सामील झाले आणि मग तिथून जे आंदोलन सुरू झालं 14व्या लुईच्या विरुद्ध जोरदार फ्रान्समध्ये. मग त्यानंतर रुसो आणि व्हॉल्टेअर सारखे लेखक पुढे आले. त्यांचे सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचा त्यांनी ग्रंथ घेतला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी 3 तत्व आहेत फ्रेंच राज्यक्रांतीतनं पुढे आली, ती त्यावेळेला घोषित झाली. त्यानंतर मग नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला. अर्थात आता काय तो आपला विषय नाही, आता मी तो काय म्हणजे फक्त मला सांगायचं काय की ब्रास्टिलचा तुरुंग फोडला यासारखीच जवळजवळ महत्वाची घटना ही आहे. आणि नंतर मी मगाशी सांगितलं नागनाथ अण्णा, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडींनी सुद्धा साताराचा तुरुंग फोडला आणि त्यातनं ते बाहेर पडले. चेष्टा नव्हती ब्रिटिशांच्या हातावर तुरुंग देऊन बाहेर पडणं. आणि नंतर ते साताऱ्यामध्ये कर्मवीर अण्णांच्या घरी जाऊन राहिले. कर्मवीर अण्णा नव्हते घरी त्यावेळेस, कुठे बाहेर गेले ते, पण ते घरी जाऊन तिथे राहिले. त्यांना माहित होतं तिथे गेले की आपण सुरक्षित आहे अण्णांच्या घरी गेल्यानंतर. तर असा हा सगळा सांगलीच्या तुरुंग फोडीचा सगळा इतिहास आहे. या इतिहासाचा सुवर्ण महोत्सव पण साजरा झाला आणि जयराम कुष्टेंच्या उपस्थितीत आतापर्यंत जयराम कुष्टे होते, आपल्या गाव भागातच राहत होते ते. मी त्यांना भेटलेलो आहे, जयराम कुष्टेंना सुद्धा. हिंदूराव पाटीलना सुद्धा मी भेटलेलो आहे. हिंदूराव पाटील आता मला नाही वाटत त्यातलं कोण राहिलेलं आहे म्हणजे ज्यांनी त्या प्रत्यक्ष तुरुंगाच्या फोडीच्या याच्यात भाग घेतला. तर असा हा रोमहर्षक इतिहास आहे स्वातंत्र्य युद्धाच्या काळातला. तशीच आणखी एक घटना आहे, ती धुळे खजिन्याची लूट आहे. ती परत आपण त्याबद्दल बोलू. त्याच्यामध्ये धोंडीराम बापू माळी सहभागी होते आणि नागनाथ अण्णा नायकोडी होते आणि क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड. धुळ्याला जाऊन त्यांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला होता. ती पण अशीच स्वातंत्र्य युद्धातली मोठी घटना आहे. या 2 घटना, अशा काही घटना घडल्या की त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण आता काही इथं राज्य करू शकत नाही. 2 कारणं घडली. एक तर 1939ला सुरू झालेलं दुसरं महायुद्ध ते 45ला संपलं. ब्रिटिशांनी विजय मिळवला जेमतेम चर्चिलच्या नेतृत्वाखाली, विन्स्टन चर्चिलच्या, पण त्यांची ताकद राहिलेली नव्हती. फार नुकसान झालं होतं आणि भारतीय सैनिक सुद्धा तयार झाले ते त्या युद्धामध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्य सेना उभारली, ती सगळी आझाद हिंद सेना. या सगळ्यामुळे ब्रिटिश घाबरले ते आणि आपले सैनिकांनी बंड केलं सगळ्या आणि ते सशस्त्र झाले, ते प्रशिक्षित झाले ते सगळे. आणि या सगळ्यामुळे ब्रिटिश शेवटी सोडून गेले आणि जो ॲटली होते पंतप्रधान, त्यांना ते मजूर पक्षाचे होते, त्यांना द्यावंच लागलं आपल्याला स्वातंत्र्य त्यावेळेला 47 साली. तर असा हा सगळा रोमहर्षक इतिहास आहे आणि त्यामध्ये सांगलीचा आणि वसंतदादांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा असा अत्यंत महत्वाचा आणि नेत्रदीपक किंबहुना फार मोठं योगदान आहे स्वातंत्र्य युद्धातलं, ते हे असं आहे. तर मित्रांनो, अतिशय चित्तथरारक जी कथा आहे किंवा जी घटना घडली आहे, ती घटना आपल्या पुढं ज्येष्ठ पत्रकार श्री चिंतामणी सहस्त्रबुद्धे सरांनी आपल्याला या ठिकाणी व्यक्त केली आहे. सांगलीतील ही जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे किंवा ज्या सांगलीला लाभलेला इतिहास आहे त्यामधील सर्वात मोठी घटना, त्याचबरोबर आणि आपण बऱ्याच सांगलीशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपण तुमच्या समोर येणाऱ्या आगामी काळात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.